चे खेळाडू असतील त्यांनी प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. त्वरित त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. झुंजार आणि एकता जिकडे असतील खेळाडू त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. आणि अतिशय चांगला चेंडू गडी बाद. थोडं घाई करा प्लीज. एकता आणि झुंजार जे खेळाडू असतील त्यांनी त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्वरित. चलो घाई करा प्लीज. प्रफुल्ल सुद्धा त्यांनी सुद्धा असेल त्यांनी सुद्धा ते संकेत आणि अभि अतिशय चांगला फटका. आणि वीस या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. घुटनात एक तमाशात एक षटकार. चला एक षटकांतर धावसंख्या पोचली गेली आहे ती 26. अतिशय महागडं षटक ठरलं दीपेश यांचं. आणि एक गडी बाद केला. चांगला मोहरा टिपला गेला तो म्हणजे उदय सारखा फलंदाजाला बाद केलं. पण त्यांची जागा नक्कीच भरून काढली आहे ती म्हणजे नकुल यांनी 2 चेंडूमध्ये 2 षटकार
अप्रतिम खेळली. नक्कीच या टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज जो कोण घेईल त्याच्यासाठी अप्रतिम बक्षीस आहेत. बघूया फायनलमध्ये कुठला संघ जाईल. आजच्या दिवसामधले कालच्या दिवसामध्ये एक गाव एकच्या संघाच्या फॉर्मॅटमधून शेवटचा सामना भिडला होता तो म्हणजे इशिका 11 तरखड वर्सेस बेनापट्टी वसई. याच्यामध्ये बेनापट्टी संघाने सुपर 4 प्रवेश केलेला आहे. आणि बघूया आजचा दिवस आहे वसई आदिवासी क्रिकेट कमिटीची जी टुर्नामेंट आहे. 24 संघ खेळले जातील. आज 12 संघ, उद्या 12 संघ. बघूया या 24 संघामधून कुठला 2 संघ क्वालिफाईड होतात. सुपर 4 नक्कीच एक संघ फायनलमध्ये काढला जाईल. आदिवासी युवा क्रिकेट कमिटीमधून 2 संघ जे येतील त्यांच्या एक सेमीफायनल खेळले जाईल. आणि त्रिफळा चेत उडवला. चला नक्कीच 2 षटका दुसरा षटक चालू आहे मैदानामध्ये. अविकेश यांचं पहिल्या चेंडू चांगला गडी बाद केला. करण यांना पॅवलिंग बॉक्समध्ये पाठवला गेला. नवीन फलंदाज गेला तर सोहम अतिशय चांगले असे फलंदाज आहे सोहम. नक्कीच आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजी नक्कीच सामने विजयी करून दाखवलेले आहेत ते म्हणजे सोहम यांनी. तोच फलंदाज मैदानामध्ये उतरलाय आता. पुन्हा एकदा चांगला चेंडू. एकदा निश्चित पूर्ण दुसऱ्या प्रयत्न होतो का बघूया. आणि एकच धावावर समाधान. आणि धावसंख्या पोचली गेली आहे ती 27 या धावसंख्यावरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू. निश्चितच एक धाव. आणि धावसंख्या पोचली गेली आहे ती 28 या धावसंख्यावरती. घेऊन आला तुझी काय लग्नात आलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू सोहम यांच्या बॅटमधून निघाला. नक्की झेल येतो. आणि इथे दीपेश कुठल्या प्रकारची चुकी करत नाही आता.
अतिशय चांगला असा चेंडू, तितका चांगला झेल पकडला दीपेश यांनी, अप्रतिम झेल. आणि नवीन फलंदाज गेला ते संदीप काटेला, अनुभवी फलंदाज अमर संघामध्ये अनेक वर्षापासून खेळतात. आणि पंचांचा इशारा, डॉट बॉल. खूपच चांगली गोलंदाजी अविकेश भरणी करतात. आपल्या पहिल्या षटकामध्ये 26 धावा पटकावल्या होत्या. तर सामना जिंकायचा असेल तर नक्कीच अविकेशांना षटक चांगला हाताळायचा आहे, कमीत कमी धावाचा षटक हाताळायचा आहे, कारण पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा खेचल्या गेल्या. पुन्हा एकदा उंच अंतराचे, पुन्हा एकदा झेल होऊ शकतो आणि इथे कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही आणि गडी बाद. होते दुकानासी घडीभर थांबना, माझे प्रिय तू हलू हलू चालना. होते दुकानासी घडीभर थांबना, माझे प्रिय तू हलू हलू चालना. पोशा पण आखारात निज हुनाय, बायकोची कटकट मी ऐकहू नाय. दुसरी आणायल एकलाच जाय, कशी बशी पटवून आण का काय. थँक्यू विजय. चला नक्कीच चांगली गोलंदाजी आता परत या षटकामध्ये. तीन गडी बाद केल्यात या षटकामध्ये, 3 गडी बाद आणि फक्त 2 धावा दिल्या. अप्रथम गोलंदाजी अविकेश यांची. चला तिसरं षटक घेऊन जाते प्रणव. वैयक्तिक पहिले षटक, 2 षटकांचा धावसंख्या झाली ती 28. फक्त 2 धावा दिल्या. पहिल्या षटकामध्ये 26 धावा, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावा. अप्रतिम षटक. आणि पंचांचा इशारा, वाईट. एक अतिरिक्त धावसंख्या पोचली गेली आहे ती 29 या धावसंख्येवरती. कारण जे धावा रोखायच्या होत्या त्या अविकेशाने पुरेपूर रोखल्या गेल्या आणि 3 चांगले फलंदाज बाद केले. आणि अविकेश नक्कीच प्रणव यांना सांगतात की गोलंदाजी कशी करावी हवी आहे. अतिशय चांगला चेंडू, पुन्हा एकदा लेग साईडला मारण्याच्या प्रयत्नामध्ये, पण चेंडू अतिशय चांगला टाकला, बसवंताला मारून दिला नाही आणि निश्चित एक धावसंख्या पोहोचली गेली ती 30. उलटा चेंडू चांगला प्रहार केला शंभू यांनी. निश्चित एक धाव पूर्ण, दुसऱ्या प्रयत्न होतो का बघूया. आणि एक धाव रोखला गेला आणि धावसंख्या 1 ने पुढे सरते. धावसंख्या पोचली गेली ती 31 या धावसंख्यावरती. नकुल अतिशय चांगले 2 षटकार मारून खेळत आहे मैदानामध्ये. पुन्हा एकदा जोरदार लेग साईड मध्ये प्रयत्नामध्ये चेंडू चौका दिशेने जात आहे आणि हा जातोय चौकार. अतिशय चांगला असा प्रहार आणि चौकार. आणि बॅटची कडा लागून नक्कीच चांगला प्रहार होता आणि चौकार. बाजारात जाशील तर सुकाला चर, बाजारात जाशील तर सुकाला चर. पुन्हा एकदा चांगला, नक्कीच चांगले खेळत आहे नकुल.
तर मोठे प्रहार येत नाही, ते एक एक दोन तरी धावसंख्या पुढे सरकवतात आणि धावसंख्या 2ने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली आहे ती 37. या धावसंख्यावरती चेंडू झाला 4. नक्कीच तुम्हाला इथे सोहम दिसतो, 18 नंबर जर्सी विराट कोहली ची जर्सीचा नंबर प्रदान केलेला आहे तो सोहम पाटील यांनी. पुन्हा एकदा लेग साईन तडवलेला चेंडू आणि हा धावसंख्या पोचली गेली आहे ती 43. या धावसंख्यावरती शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा चांगला चेंडू, झेल होता इथे, झेल पकडदार निश्चित एकदा पुन्हा आणि खराब फेकी. आणि नक्की 4 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि षटकाची समाप्ती. 3 षटकानंतर धावसंख्या पोचली गेली 3 धावा. षटक टेबल पकडून ठेव रे, कोणी लागला का? धावसंख्या पोचली गेली आहे ती 46. तीन षटकांतर अमर या संघाची धावसंख्या पोहोचली गेली ती 46. शेवटचं षटक, अंतिम षटक. चला निशांत जाधव, तुम्ही इकडे असं येऊन बसायचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा लेग साइड अडवला चेंडू, नक्कीच एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि साहजिक 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का बघूया. आणि गडी बाद आणि नकुले बाद झालेले आहेत. पंचाचा डिसिजन काय, तुमचं डिसिजन काय रेफर. ओके
एक मिनिट थांबायचं आहे. नकुल पंचाने रिव्ह्यू घेतलाय प्लीज. यस नो बॉल असेल. नो बॉल आहे परंतु रनआउट मध्ये नकुल बाद होऊन तंबूत परततोय. या 2 धावा कंप्लीट झाल्यात. 9+2 म्हणजे या 3 धावा असतील. उघडा डोळे पहा नीट आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्रीच्या समोर चेंडूचा सामना करतील फलंदाज राहुल. राहुल नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय निखिल भुजड यांना. थोडीशी उशिराने येताना पाहतोय निखिल यांना, कारण एक आक्रमक फलंदाज आहेत. पहिला चेंडू भीमार हाताळलाय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पहिला फ्रीडचा बॉल होता तो जॉर्ज. चांगला चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडू आलाय. फ्रीडच्या बॉलवरती आक्रमण करण्याची गरज होती परंतु राहुलने तो बॉल आहे तो मिस केलाय. म्हणजे चेंडूचा खेळ पाहिला तर 5 चेंडूचा खेळ बाकी अजून सुद्धा. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता फक्त कट केलाय. थर्डमॅन रिझम मध्ये चेंडू चाललाय. लेग स्लिप गलीमध्ये. पटवून दे काय तेल लागल त्या विचारून घे. अण्णा कसा कानत आहेस तो? होते दुकानाशी घडी भर थांबना माझे प्रिय तू हलू हलू चालना. होते दुकानाशी घडी भर थांबना माझे प्रिय तू हलू हलू चालना. पोशा पण थँक्यू डीजे. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मिस्टर अजय यांना. अमर संघाचे एक जुने जाणते खेळाडू आपण पाहतोय अजय. त्यांनी जे लहान असताना आम्ही सुद्धा त्यांना बघितलं बॅटिंग करताना काय फलंदाजी करत होते परंतु आता थोडस वय झाले तरी सुद्धा आपल्या क्रिकेटसाठी आल्यात. आणि आता पाहतोय काय निखिल आल्या चेंडूला सरळ पुन्हा एकदा हॅमर केलाय चेंडूला. मिस्टर स्ट्रोक चेंडू खाली दीपेश येतोय. स्वतः कर्णधार आहे आणि यावेळेस करत नाही दीपेश चुकी. निखिल बॅक टू डगआउट गॉन. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मिस्टर क्रिश. पालघर डिस्ट्रिक्ट आदिवासी प्रीमियर लीग जी झाली होती त्याच्यामध्ये क्रिश यांची वर्णी लागली होती. तोच क्रिश आता बॅटिंग मार्क वरती जाताना पाहतोय. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील या इनिंग मधील. 57 धावा झालेत. अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. किती धावाचा उच्चांक गाठेल अमर संघ बघूया. शेवटचे 2 चेंडू क्रिश आणि अजय. अजयना स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. आणि अजय याच्या बॅटिंगमध्ये जी ताकद आहे ती नजाकत आहे ती शेवटच्या चेंडूवरती नक्कीच बघण्याचा
मिळेल आपल्याला, परंतु क्रिससाठी एक संधी आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी. यावेळेस पाहिलं तर चेंडू चांगला हाताळला होता, परंतु पाहत होता काय अजय रनआउटच्या रूपामध्ये बाद होऊन तंबूत परततोय. या सुटीचे नवीन फलंदाज प्रशांत यांना शांत ठेवायचं असेल तर चांगला चेंडू हाताळावा लागेल, कारण प्रशांतकडे सुद्धा चांगले फटके आहेत. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील. बघूया लास्ट बॉल इनिंग. यावेळेस जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु निर्धाव चेंडू आला. शेवटचा चेंडू निर्धावाला चांगला कमबॅक केलाय गोलंदाज दीप यांनी. 57 धावा झाल्यात आणि 58 धावाचा एक उच्चांक ठेवलेला आहे. याने 24 चेंडू आणि 58 धावा. नाण्याची एक बाजू बघितली, नाण्याची दुसरी बाजू थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळेल. तिथपर्यंत युवा स्टार संघाचा विश्वास कुठे असेल तरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. तुमचा अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला आहे, ते मेडल घेऊन जायचं. मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. वसई आदिवासी कमिटीचे सदस्य आहेत निरीजी कडमोडा, त्यांचे शुभ असते विश्वास यांना मेडल दिलं जाईल. चला बिंदास संघाचा कर्णधार यायचा आहे विवेक गोवारी. विवेक लवकरात लवकर यायचं आहे. ड्रॉ केला जातोय आता. बाप्पा मोर्या संघाचा कर्णधार चला कर्णधारांनी यायचंय. कर्णधारांनी कोणाला पाठवायचं नाही, कर्णधार स्वतः यायचं इकडे. बिंदास संघाचा कर्णधार विवेक, बाप्पा मोर्या संघाचा कर्णधार सोनू, युवा स्टार संघाचा कर्णधार दीपक आलाय. ओमकार साई संघाचा कर्णधार आहेत स्टार बॉईज
संघाचा कर्णधार सुद्धा उपस्थित आहेत. चला बाप्पा मोरे आणि बिंदास संघाचा फक्त कर्णधार बाकी आहेत. सोयीच्या संघाचा एखादा प्रतिनिधी आणि अमर संघाचा एखादा प्रतिनिधी ड्रॉ केला जाईल. चला सामना सुद्धा चालू करायचा आहे. पंच पहिला चेंडू पाहिला तर निखिल भुजड यांचा पहिला चेंडू निर्धावालाय. स्ट्राईकला ते फलंदाज भावेश. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अविकेश यांना. नेक्स्ट बॉल. यावेळेस ओव्हरपिच चेंडू पुल गेलाय. पॉवरफुल आहे, सक्सेसफुल आहे आणि वंडरफुल आहे. चेंडू सरळ गेला आउट ऑफ द पार्क. 6 धावा. नाव घेतल्याने भावेश पवारच बॅटिंग करायला लागले, पण हा रायटी भावेश पवार आहे निर्मळचा. पहिला चेंडू फेस, दुसरा चेंडू फेस करताना षटकार खेचलाय. नेक्स्ट बॉल. निखिल थोडसा दर्पणामध्ये येताना पाहतो निखिल यांना, कारण आक्रमण गेलाय फलंदाजाने. नेक्स्ट बॉल. यावेळी पुन्हा एकदा उंचावर मारला फटका. मिस्टर स्ट्रोक. सोहन येतोय खाली, चेंडू खाली आणि सोहन करती खाली चुकत आणि आदरा बसतोय पहिला. भावेश बॅक टू टेक आउट गॉन. पंचांचा इशारा तो वाईटचा एक आव्हानता धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय आपण. धाव संख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 7 या आकड्यावर. निखिलचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस प्रणवसाठी जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटच्या खालच्या टोला लागला. चेंडूचा सरळ फाईन लेग रिजन मध्ये, डीप फाईन लेग रिजन मध्ये 2 धावा आल्या. त्या या 2 धाव्यांशी धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या झालाय 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 9 या आकड्यावर.
अजून सुद्धा या षटकातील शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया नेक्स्ट बॉल प्रणवसाठी. यावेळेस क्रॉस बेटर फटका खेळण्याचा प्रयत्न केला. काय घडते इकडे, काय बिघडते. उदय सारख्या षटकाकडून होते चुकी आणि प्रणव सारख्या फलंदाजाला एक जीवनदान मिळते. ही कॅच नाही तर मॅच सुटलाय असं बोलण्यात हलकत नाही, कारण अविकेश आणि प्रणव हे सुयशवर संघाचे मेन आधारस्तंभ आहेत. मेन खेळाडू पाहिले तर प्रणव आणि अविकेश आहेत. जोपर्यंत हे 2 जण असतील तोपर्यंत सुयशवर निर्माण संघाचे आशा पल्लवित आहेत. नेक्स्ट बॉल निखिल यांचा. यावेळेस पुन्हा एकदा जागा मुळण्याचा प्रयत्न. यू मिस. आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिसमिस. आणि प्रणव बाजून परततोय. यस गॉन. तुला नियाला येन जुने जाग्याव माझी वाट हेरजो. पैजन होऊ देन तुला कंगन होऊ देन, केसात मलाय तुला गजरा होऊ देन. मिला या येन तुला नियाला येन जुने जाग्याव माझी वाट हेरजो. होय पोश्या ना घरा माहीत झाला तर तरी तू येच, मी वाट पाहतो. हॅलो. यस सर, थँक्यू डीजे. नवीन फलंदाज बॅटिंग मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर प्रज्वल. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय करण पप्पू या नावाने फेमस असलेला खेळाडू पण पाहतोय. सातत्याने बेणापट्टी वसई संघातून खेळताना पाहिले या फलंदाजाला, या गोलंदाजाला, परंतु आज स्वतःच्या गावाच्या टीम मधून खेळताना पाहतोय मिस्टर करण भुजड. मोठ्या भावाने आता गोलंदाजी केल्या. आता छोटे बंधुराज, त्यांचे छोटे बंधुराज निखिल नंतर आता बॉलिंग वरती आले करण भुजड. स्ट्राईकला ते अविकेश. अविकेश व ती पूर्ण दारोमदार आहे निर्मळ संघाचा. एक महत्वाचा खेळाडू आहे अविकेश. मागच्या पर्वामध्ये 9 धावा झालेल्या आहेत. अजून सुद्धा पर्यंत 2 महत्वाचे खेळाडू बाद झालेत. पहिला चेंडू यावेळेस लोअर फुल्ड चेंडू पोली केलाय. प्रशांत आहे चेंडू खाली आणि करत नाही चुकी प्रशांत. अविकेश बॅक टू इट आउट गॉन. आठवये तुझा रोजच माल, तुला नांगायची घाई फार झाली माल. मी फोन करीन तुला पटकन उचल जो, कोण नांगल तरी माझ्याशी गोठ तू करजो. विचार करजो मग माल सांगजो, जुने जाग्यावर मला मिलायजो. पोश्या दिवसाचीच भेटू, रात्री तर नाही जमत. थँक्यू डीजे. कारण बुजाडा बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा. यावेळेस पहिल्यांदा चांगला चेंडू हाताळलाय अजय. चेंडूला फील्ड करतोय. थ्रो करेपर्यंत डायरेक्ट हिट लागला असता तर जितेश यांना सुद्धा तंबूत परत लावावं लागलं असतं, परंतु चांगला थ्रो केला होता परंतु यष्टनला काय आदळला नाही. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धावालाय. मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. प्रज्वल अशा प्रज्वलित करायला लागतील. प्रज्वलला यावेळेस पाहिलं तर काय फटका साधवलाय. हाय अँड हँडसम षटकार. आवेश मारत
यस सर, थँक्यू डीजे. स्टार बॉयज निर्मळ आणि बापा मोर्या संघाच्या कर्णधार टॉससाठी यायचं आहे. सोनू टॉससाठी यायचं आहे लवकरात लवकर. आणि स्टार बॉयज निर्मळ संघाच्या कर्णधार तुम्ही सुद्धा यायचं टॉससाठी. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेस पाहिला तर जरा निर्धावाला चेंडू. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजून सुद्धा या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आक्रमण करावं लागेल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. पुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल. चेंडू सरळ गेला आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. या षटकामध्ये पहिल्यांदा 2 षटकार आल्यात. आक्रमण गेलाय करण बोदडवरती प्रज्वल यांनी. अशा प्रज्वलित केल्यात निर्मळ संघाच्या. असेच मोठे फटके खेळावे लागतील सातत्याने जर सामना विजय करत असेल तर. नेक्स्ट बॉल करण बोदडचा हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा पुल केलाय. चेंडू जातोय फाईन लेग त्यांच्या डोक्यावरून. राहुल होते तिकडे त्यांच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू गेला सीमाच्या पार. मिळतील धावा 4. धावसंख्या 26 या आकड्यावर. चला थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज मिस्टर क्रिश. एक उंच खुरा नवीन गोलंदाज आपण पाहतोय. उब्बरता सितारा अंबर संघाचा. मोठ्या मोठ्या संघातून वर्णी लागली जाते क्रिश यांची. बेनापट्टी वसई संघातून सुद्धा वर्णी लागलेली आहे या गोलंदाजाची. क्रिश क्रिश खिवरे यांचा पहिला चेंडू जितूसाठी. पहिला चेंडू पहिला निर्धाव आलाय. पहिला चेंडू डॉट आलाय. बघूया नेक्स्ट बॉल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पहिला खोलगट टप्प्याचा चेंडू. क्रिश ऑन मार्क. अप्रतिम चेंडू हाताळला पाहतो क्रिश यांना. सलग 2 चेंडू निर्धाव आले. आता थोडस पाहिलं तर दबाव मध्ये येताना पाहतोय जितेश यांना. कारण प्रज्वल यांच्या बॅटमधून षटकार आलाय चौकार आलायत. परंतु प्रज्वल सारखा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. त्याला स्ट्राईक वरती आणण्याचं काम करावं लागेल. सिंगल करून स्ट्राईक रोटेट करावं लागेल. पण तसं न करता स्वतःवरती विश्वास दाखवायचा प्रयत्न करतोय जितेश. चला नेक्स्ट बॉल. चला जास्त वेळ जातोय फिल्डिंग लावण्यासाठी. कृपया करून थोडी घाई करावी. यावेळेस पाहिलं तर उजव्या दिशेच्या भरपूर बाहेर पंच आपल्या बाजूला वळायत. या सृष्टीचा वाईटच्या पंचांचा एक अव्वांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल क्रिशनचा. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता.
यास पंचांचा बोट आकाशाकडे आणि क्रीजावरच्या रूपामध्ये गडी बांधून परततोय जितेश बॅक टू गावडगाव. सावरीचा गोल जोडा तुझा माझा बेस जोडा पेनाची दिली साई मिलायला झाली घाई वचन आपले प्रेमाचा दिस उद्या मिलायचा झाला विचार मनाचा प्यार आपले करायचा उद्या भेट ना करू प्यार. मला तर आताच नाही राहो यार. मीला येईन तुला नियाला येईन जुने जाग्याव माझी वाट हेरजो पैजन होऊ देन तुला कंगन होऊ देन केसात मलाय तुला गजरा होऊ देन. मीला येईन तुला नियाला येईन जुने जाग्याव माझी वाट हेरजो.